नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील. तर परवा मी सरांच्या स्टुडिओमध्ये गेलो होतो, म्हणजे संजय शेलार चित्रकार यांच्या स्टुडिओमध्ये गेलो होतो. खूप दिवसानंतर गेलो होतो. सरांचं इलस्ट्रेशनचं काम सुरू होतं, तर ते मी बऱ्याच वेळ पाहिलं. आणि सरांच्या स्टुडिओत अनेक वस्तू आहेत, छोट्या मोठ्या फर्निचर आहे वेगवेगळं. तर ते खूप भारावून ठेवतं, वातावरण मस्त करतं ते सगळं आणि आर्टिस्टिक वाटतो माहोल. तर सरांनी केलेली नवीन पेंटिंग मी काही पाहिली. त्याचबरोबर माझा एक मित्र नंदू पोद्दार ह्याने पण केलेलं एक पोर्ट्रेट आहे व्यावसायिक, ते पाहत होतो. खूप सुंदर पोर्ट्रेट केले. तर असाच वेळ बराच गेला तिथं आणि गप्पा मारल्या सरांच्याबरोबर. त्यानंतर सरांनी विद्यार्थी आले होते कॉलेजचे, त्यांना एक स्केच करून दाखवलं, ॲनाटॉमी कशी असते. आणि त्यानंतर मला सांगितलं की वॉटर कलर एक त्यांना करून दाखव, मी इलस्ट्रेशन करतो आहे. मी बसलो त्याच मुलांच्या साहित्यावरती. वॉटर कलर सेट होता त्यांचा आणि एक रेग्युलर पेपर पॅड होतं. त्यावरती मी त्यांना समोर एक मॉडेल बसून, म्हणजे त्यांच्यातलाच एक विद्यार्थी बसून पोर्ट्रेट करायला सुरू केले. मी खूप वर्षानंतर 5 ते 6 वर्षानंतर लाईफवरनं पोर्ट्रेट म्हणजे वॉटर कलर पोर्ट्रेट करत होतो. आणि वॉटर कलर तसं खूप अवघड असतं, त्यामुळे प्रॅक्टिस नसल्यामुळे मलाही थोडं दडपण होतं. मी सरांना म्हटलंही की माझी परीक्षा घेत आहे की काय. तर नाही म्हटले, तरी वेळ नाही, त्यामुळे तू करून दाखव. तर मी बऱ्यापैकी व्यवस्थित पहिलं ड्रॉईंग करून घेतलं आणि सिम्पल वॉशेसमध्ये त्या पेपरचा आणि त्या ब्रशचा अंदाज घेत, कारण मी साहित्य नवीन ते वापरत होतो, माझ्या सवयीचं नव्हतं, त्याचा अंदाज घेत मी ते काम चालू केलं. मलाही पोर्ट्रेट बरं वाटलं. तुम्हाला कसं वाटतं नक्कीच सांगा. आणि ह्या पेजवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की फॉलो करा. आणि काही प्रश्न असतील तर विचारत चला, माझ्या अनुभवातून मी ते सांगत जाईन. तर हे पोर्ट्रेट बऱ्यापैकी मी खूप दिवसानंतर केल्यामुळं मलाही थोडी भीती होती, पण ते खूप छान झालं. आणि त्या मुलग्याचं फीचर छान होतं, तो खूप सुंदर बसला होता. त्याच्याबरोबर गप्पा मारत, आजूबाजूच्या मुलांच्याबरोबर बोलत, डिस्कस करत मी हे पोर्ट्रेट केलं. 1 तासभरात हे पोर्ट्रेट झालेलं आहे. A4 साईजचं पोर्ट्रेट आहे. तर हे पोर्ट्रेट तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा मला. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती हा ब्लॉग बघत असाल तर नक्कीच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टावरती बघत असाल तर ID ला फॉलो करा आणि इतरही मित्रांपर्यंत शेअर करा. तर पोर्ट्रेट झालेलं आहे, मी सही मारून कंप्लीट केलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवाच. तर त्यानंतर दुसऱ्या एका विद्यार्थ्याला पेन्सिल स्केच करून दाखवायचं होतं, त्यामुळे त्याला समोर बसवलं आणि दुसऱ्या मुलाला बसून मी स्केचेस करत होतो. तर हे बऱ्यापैकी स्केचेस पण समोरून फ्रंटल करत होतो, त्यामुळे तेही मला जरा अवघड वाटलं. पण छान झालं, एक आनंद. आणि दिवस भारी गेला त्या दिवशी. स्टुडिओत भेट पण झाली, सरांशी बोलणंही झालं, गप्पाही झाल्या आणि त्याचबरोबर माझं थोडंफार प्रमाणात कामही झालं तिथं. आणि मलाही कॉन्फिडन्स वाढला. तर असंच प्रॅक्टिस करत, मुलांना दाखवत माझंही प्रॅक्टिस होत, तो दिवस माझा खूप मजेत गेला. तर मित्रांनो, नक्कीच हे स्केचेस तुम्हाला आवडले असतील, हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला हे ब्लॉग आवडले असतील तर किंवा काही सजेशन असेल तर नक्कीच कळवा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.